हॅलो अँड वेलकम. सर्वांचं स्वागत आहे M1च्या PYQ सिरीजमध्ये. आपण सॉल्व करतो आहे डिफरन्शियल इक्वेशन या चॅप्टरची PYQ. आज आपल्याकडे जो क्वेश्चन आलेला तो क्वेश्चन असा आहे 2y/x dx प्लस 2 टाइम्स log x मायनस y dy इक्वल टू 0. आता दिसायला हा फॉर्म दिसते की dx सोबत काहीतरी नंबर आहे, dy सोबत काहीतरी फंक्शन आहे. हा जो dx सोबत आहे, समजा आपल्याला m पकडलं, याला पकडलं, n पकडलं, राईट. मग आता m आणि n पकडलं तर हा ॲक्च्युअलमध्ये कुठला फॉर्म आहे? इट इज नथिंग बट m dx प्लस n dyचा फॉर्म आहे इक्वल्स टू 0. हा फॉर्म आहे. आता या फॉर्ममध्ये जाण्याच्या आधी आपल्याला चेक करावं लागेल की डो एम बाय डो वाय इज इक्वल्स टू डो एन बाय डो एक्स आहे का? एकदा चेक करूया आपण. बघा, चेक करून बघू. डो एम बाय डो एक्स, सो पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय, 2y बाय एक्स, आणि हा जो दुसरा राईट साईडचा आहे पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स ऑफ एनचा व्हॅल्यू. आता सिम्पल आहे, तर काही मोठी गोष्ट नाही. वायसोबत डिफरन्शिएट केलं तर डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय किती आहे? 1. त्या टाईमला एक्स काय असतो? कॉन्स्टंट. इथे पण चेक करा, एक्ससोबत डिफरन्शिएट करतो आहे, वाय काय झाला? कॉन्स्टंट. म्हणजे डेरिव्हेटिव्ह फक्त काय राहिलं? लॉग एक्सचं. सो हे इक्वल आहे. हे असं असलं म्हणजे आपण याला काय म्हणू शकतो? इट इज नथिंग बट एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन. आता हा एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशनसारखा सॉल्व करू शकतो आपण. सो जर सोल्युशन काढायचं असेल तर सोल्युशन एकदम सिम्पल आहे. याचं सोल्युशन काय असते? its a solution is given by integration m dx plus integration of terms in n ज्याच्यामध्ये x नाही आहे, नॉट कंटेनिंग x आणि dy प्लस सी करा किंवा इक्वल टू सी, दोनपैकी एक काहीतरी. ठीक आहे, चला तो व्हॅल्यूज पुट करू. बघा, इंटिग्रेशन एमच्या ठिकाणी व्हॅल्यू कुठली आहे? 2y/x dx प्लस इंटिग्रेशन. आता याच्यामध्ये बघा, एक्सवाल्या टर्म पाहिजे फक्त, सॉरी नॉट एक्सवाल्या पाहिजे, एक्स सोडून. तर ही एक्सची टर्म आहे, ही आपण यूज नाही करणार, फक्त काय यूज करणार? वाय. पण लक्षात ठेवा, वायसोबत मायनसची साईन आहे, ते विसरायचं नाही. सो मायनस वाय dy इज इक्वल्स टू सी. आता सिम्प्लिफाय करा. इथे वाय तर कॉन्स्टंट आहे आपला, आणि 2 पण कॉन्स्टंट आहे. सॉरी, 2y बाहेर आलं. इंटिग्रेशनमध्ये फक्त काय? dx अपॉन एक्स प्लस इंटू मायनस जर आपण केलं तर मायनस राहिलं. वायचं इंटिग्रेशन काय होते? y²/2 इक्वल्स टू सी. मी याला थोडं सिम्प्लिफाय केलं. 1 अपॉन एक्सचं इंटिग्रेशन काय होते? लॉग एक्स. तो बेसिकली आपल्याला मिळालं 2y इंटू लॉग एक्स मायनस y²/2 इक्वल टू सी. एक तर हे तुम्ही आन्सर लिहू शकता, किंवा 2ने जर क्रॉस मल्टिप्लाय केला आपण तर 2 इंटू 2 झाला 4y लॉग एक्स, 2 आणि 2 कॅन्सल, y² हा झाला 2 टाइम्स सी. आणि कॉन्स्टंटला किती का मल्टिप्लाय करा 2 3ने तरी तो करणार शेवटी कॉन्स्टंटच राहील. लॉग एक्स मायनस y² इक्वल्स टू दुसरा कॉन्स्टंट सी. हे झालं आपलं फायनल आन्सर. तुम्ही इथपर्यंत जर लिहिलं तरी आन्सर करेक्ट आहे, इथपर्यंत खाली सॉल्व केलं तरी आन्सर करेक्ट आहे. तर अशा प्रकारे आपण याला सोल्युशन सॉल्व करू शकतो. इट इज हॅज द सोल्युशन, राईट. काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये लिहा, आणि होईल तेवढं शेअर करा मित्रांसोबत. भेटूया परत नेक्स्ट लेक्चरमध्ये नेक्स्ट क्वेश्चनसोबत. टिल देन टेक केअर, बाय बाय.